भाजपचे आमदार बबनराव लोणीकरांनी मतदारांचा बाप काढलाय। जालन्याच्या परतूरमध्ये टीकाकारांवर बोलताना लोणीकरांची मगरुरी पाहायला मिळाली। तुमच्या अंगावरचे कपडे, पायातले बूट आणि हातातला मोबाईल मोदी सरकारमुळेच असल्याची मुक्ताफळं लोणीकरांनी उधळली आहेत। आमचंच घेऊन आमच्या विरोधात का बोलता असं सुद्धा लोणीकर बरळलेले आहेत। त्यामुळे सत्ताधारी पक्षांच्या आमदारांना कसली मगरुरी आहे असा सवाल आता उपस्थित केला जातोय। मला आपल्याला सांगायचं की कुठरवाट्यावरची चर्चा जी असते ना, तर ही चर्चा ऐकूच नका, ते पाहू नका आणि आपलं डोकं खराब करून घेऊ नका। अरे ते कुठरवाट्यावर बसलेले ते 5-6 काटे 10 काटे असतात, त्याच्या माईचा पगार बबनराव लोणीकरनं केला, त्याच्या बापाचं पेन्शन बबनराव लोणीकरनं केलं। नरेंद्र मोदीजींनी 6000 रुपये तुझ्या बापाला पेरणीला दिले, तुझ्या माईच्या, तुझ्या बहिणीच्या, तुझ्या बायकोच्या नावावर लाडक्या बहिणीचे पैसे आले। तुझ्या अंगावरचे कपडे आमच्या सरकारचे, तुझ्या पायातला बूट चप्पल आमच्यामुळं आहे, तुझ्या हातातलं ते डबडं मोबाईलचं आमच्यामुळं आहे। अरे आमचंच घेतो ना, आमच्याच पगड्यावर करतो, आम्हालाच बोलतो। दरम्यान ही ब्रिटिशांची देशी आवृत्ती असल्याची टीका विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली। लोकशाहीत ही भाषा बरी नव्हे असा सल्लाही त्यांनी लोणीकरांना दिलेला आहे। दानवेंनी ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलंय पाहूयात। ही ब्रिटिशांची देशी आवृत्ती आहे। लोकशाहीत ही भाषा बरी नव्हे, कारण तुमचे कपडे, बूट या जनतेमुळे, आमदारकी जनतेमुळे, तुमच्या गाडीतील डिझेल सुद्धा जनतेमुळे, तुमच्या विमानाचं तिकीट जनतेमुळे, नेतेगिरी जनतेमुळे, विधानसभेतील स्थान जनतेमुळे, यांचे हे बोल लक्षात ठेवा, निवडणूक येते असं अंबादास दानवे यांनी म्हटलेलं आहे आणि त्यांनी टीका केली आहे। दरम्यान या संदर्भात राम कदम यांनी काय प्रतिक्रिया दिली पाहूयात। मला आपल्याला सांगायचं की कुठरवाट्यावरची चर्चा जी असते ना, तर ही चर्चा ऐकूच नका, ते पाहू नका आणि आपलं डोकं खराब करून घेऊ नका। अरे ते कुठरवाट्यावर बसलेले ते 5-6 काटे 10 काटे असतात, त्याच्या माईचा पगार बबनराव लोणीकरनं केला, त्याच्या बापाचं पेन्शन बबनराव लोणीकरनं केलं। नरेंद्र मोदीजींनी 6000 रुपये तुझ्या बापाला पेरणीला दिले, तुझ्या माईच्या, तुझ्या बहिणीच्या, तुझ्या बायकोच्या नावावर लाडक्या बहिणीचे पैसे आले। तुझ्या अंगावरचे कपडे आमच्या सरकारचे, तुझ्या पायातला बूट चप्पल आमच्यामुळं आहे, तुझ्या हातातलं ते डबडं मोबाईलचं आमच्यामुळं आहे। अरे आमचंच घेतो ना, आमच्याच पगड्यावर करतो, आम्हालाच बोलतो। आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत फोनच्या माध्यमातून जोडले गेलेले आहेत भाजपचे नेते राम कदम। राम कदमजी, आपण लोणीकरांची ही बाईट पाहिलेला आहे, त्यामध्ये ते सातत्यानं तुमच्या अंगावरचे कपडे, पायातले बूट, हातातला मोबाईल हे सगळं आमच्यामुळेच आहे असं म्हणतायत। त्यांनी मुक्ताफळं उधळलेली आहे, काय नेमकी तुमची प्रतिक्रिया आहे? आदरणीय बबनराव लोणीकर साहेब पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत। 2014 आणि 2019 मध्ये त्यांनी मंत्री म्हणून अतिशय सुंदर काम केलेलं आहे। आता मराठी वाङ्मयात आणि सारस्वतात जोपर्यंत आपण पुढचं आणि पाठचं पूर्ण भाषण ऐकत नाही आणि मधलीच जर आपण काही विधानं घेतो, तर त्या मधल्या विधानांचा मराठी भाषेत आपण काढू तसा अर्थ निघतो। तर त्याच्यामुळे पूर्ण भाषण ऐकावं लागेल, नंबर 1। आणि एकंदरीत मी जे काही आता ऐकलं फोनवर आणि ते इकोईंग होत होतं, त्यामुळे मला पूर्ण विधानं ऐकायला येत नव्हती। तर त्यात एक जाणवतं की ते एका वेगळ्या भावनेतून बोलतात। काही शब्दांच्या बाबतीमध्ये आपण चर्चा करू शकतो की हा शब्द नको होता, ह्या शब्दाच्या ऐवजी दुसरा काही शब्द होता, पण प्रामाणिकपणे गेली अनेक वर्ष राजकीय जीवनामध्ये, राजकीय तपश्चर्येमध्ये त्यांनी त्या गावांसाठी, त्या मतदारसंघांसाठी भरभरून दिलंय आणि म्हणून तर ते भरभरून मतांनी निवडून येतात। तर त्याच्यामुळे शब्दांच्या बाबतीमध्ये आपण निश्चितपणे चर्चा करू शकतो, पण त्यांच्या बोलण्यातला जो भाव आहे तो भाव असा आहे की सरकारनं, त्यांनी स्वतः आमदार या नात्याने त्या गावाची प्रगती करण्यासाठी अहोरात्र कष्ट केलेले आहेत, हा त्यांचा भाव आहे। पूर्ण भाषण ऐकल्याच्या नंतरच मला योग्य ती प्रतिक्रिया देता येईल, पण लोणीकरांचं माननीय कॅबिनेट मंत्री म्हणून महाराष्ट्रातलं काम मी स्वतः डोळ्यानं पाहिलंय, हे अवर्णनीय काम आहे। मी स्वतः मराठवाड्यातला आहे,
मराठवाड्यात मी गेल्याच्या नंतर त्यांच्याबद्दल भरभरून बोलणारी लोक आहेत की लोणीकर साहेब दिवस रात्री 3 वाजता जरी कोणाचा फोन आला तरी धावून जाणारा नेता ही त्यांची ओळख आहे. तर त्याच्यामुळे या 4 विधानांचं पुढचं पाठचं न ऐकता एखाद्या मोठ्या नेत्याची राजकीय कारकीर्द आपण अगदी त्याला वेगळ्या अर्थानं जोडणं ठरणार नाही. अगदी राम कदमजी, आपला मुद्दा लक्षात आलेला आहे. धन्यवाद आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. दरम्यान या संदर्भात आम्ही बबनराव लोणीकरांशी संपर्क साधलेला होता प्रतिक्रिया देण्यासाठी, मात्र आमचा त्यांच्याशी संपर्क झालेला नाहीये, त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचलेली नाहीये.